संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लाभलं होतं नांदेड महानगरपालिकेवरती कोणाचा महापौर होणार। आज मात्र चित्र स्पष्ट झालेलं आहे। नांदेड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकल्याचं आपल्या या ठिकाणी दिसून आलेला आहे। आजवर आपण पाहिलं तर नांदेड महानगरपालिकेवरती भारतीय जनता पक्षाचा जो काही झेंडाच या ठिकाणी फडकताना दिसत आहे। या ठिकाणी अशोकरावजी चव्हाण मध्ये या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर ही निवडणूक झाली आणि पहिल्यांदाच ही निवडणूक महानगरपालिकेची निवडणूक आपण पाहिलेलं आहे की भारतीय जनता पक्ष या ठिकाणी मोठं यश मिळालं ते दिसून आले। आपल्यासोबत या ठिकाणी माजी आमदार अमरनाथजी राजूरकर आहेत, तर आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत। सर, हा यश मिळालाय त्याबद्दल तुमचं काय मत आहे? भारतीय जनता पक्षाला 81 पैकी आता जाहीर झालेल्या जागा 42 आहेत। अजून 4 प्रभाग म्हणजे 16 जागांचा निकाल यायचा बाकी आहे। तर आमच्या हिशोबाने 50 पर्यंत पोहोचायला पाहिजे, 81 पैकी 50 पर्यंत पोहोचायला पाहिजे आणि अजून रिझल्ट आल्यानंतर कळलं आपल्याला काय काय नाही। आज नांदेड महानगरपालिकेवर गेल्या 8 वर्षापूर्वी जेव्हा निवडणुका झाल्या, अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली आम्ही 81 पैकी 73 जागा जिंकल्या होत्या। आता या वेळेस आम्ही 81 पैकी 50 जागेपर्यंत पोहोचू असं मला अंदाज आहे। आणि बाकीच्या इतर पक्ष मग MIM असो किंवा शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, इतर पक्षांना जागा मिळालेल्या त्यांच्याप्रमाणे। पण आम्हाला ह्या युती झाली असते तर कदाचित जागा हा 70-73 पण गेला असता, पण त्या लोकांनी युती का केली नाही मला माहित नाही। त्यांच्या आमदारांना काय समजत नाही। आमदारांची इच्छा होती, खरं उत्तरच्या आमदारांची इच्छा होती, पण बाकीच्या लोकांनी का केले नाही मला माहित नाही या गोष्टीचं। असो पण आमच्या जागा चांगल्या आलेल्या आहेत। एकतर देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व, त्याचबरोबर आमचे आदरणीय महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांचे नेतृत्व, महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण या तिघांच्या नेतृत्वाने अशोकराव चव्हाण साहेबांनी केलेलं इथलं पूर्ण काम, त्या नेतृत्वावर भारतीय जनता पक्षाने आज स्पष्टपणे बहुमत मिळवत महानगरपालिका आज जेव्हापासून नगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून कधीही नव्हतं असं यश भारतीय जनता पक्षाला अशोकराव चव्हाण साहेबांमुळे मिळालेलं आहे। आज काँग्रेसवर समजलं असेल की अशोक चव्हाणमुळे काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही। आज त्यांना खऱ्या अर्थाने कळलं असेल, तर काँग्रेस काय 5-7 जागेवर गुण पडलेली आहे, 73 जागा कुठं आणि 5 जागा कुठं असा हा झालेला एकंदरीत। आणि मी नांदेड जनतेचे आभार मानतो। सर्व लोकांनी आम्हाला चांगली ताकद दिली, आम्हाला मदत केली, त्यामुळे हा झेंडा फडकू शकलो। आमच्याकडे कमीत कमी 521 जणांनी अर्ज केले होते, जागा द्यायची होत्या 81, जवळपास 400 लोकांना आम्हाला समजवायचं होतं। तर 400 लोकांना आम्ही समजवायचा प्रयत्न केला, त्यातही काही लोक गेले असो, पण आम्हाला आमच्या सर्व ज्या उमेदवारांनी इच्छुक होते त्या लोकांना आम्ही माघार घेतली, त्यांचं हे मनपूर्वक आभार मानतो। त्याचबरोबर ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं, मग बूथ कमिटीचे कार्यकर्ते असो, मंडळ कमिटीचे कार्यकर्ते असो, जिल्ह्याची कार्यकारिणी असो, विविध आघाड्या आहेत, प्रकोष्ठ आहेत, त्या सर्व लोकांनी मन लावून काम केलं आणि कुठल्याही परिस्थितीत क्रॉस वोटिंग न करता 4ही उमेदवार आपले विजय झाले पाहिजेत याकरता सर्व भारतीय जनता पक्षाच्या तळातल्या गळातल्या सर्व कार्यकर्त्यांनी, मोठ्यापासून ते छोट्या कार्यकर्त्यांनी आपला खाडीचा वाटा यात टाकून आज हे प्रचंड असं बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळून गेलेलं आहे। अशोकराव चव्हाण साहेबांचे आभार मानेन मी, कारण त्यांचं पूर्ण त्यांच्या नेतृत्वाखालीच हे इलेक्शन लढलो होतो आपण आणि ह्या निवडणुकीत त्यामुळे यश आलेलं आहे, त्यांचं अभिनंदन करतो। वरचे सर्व जे नेते मंडळी आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांनी सभा दिली त्यांचे आभार मानतो, बावनकुळे साहेब त्यांनी सभा दिली त्यांचे आभार मानतो, रवींद्र चव्हाण साहेब येऊन गेले प्रचारात त्यांचे आभार मानतो। जे लोकांनी प्रचार केला, ज्या लोकांनी मदत केली त्या सर्वांचे आभार मानून आता हा येणाऱ्या काळात लवकरच महापौराचं आरक्षण सुटलं, त्यानंतर महापौर वसर, स्टँडिंग कमिटी, उपमहापौर आहे, बऱ्याच कमिटी असतात वेगवेगळ्या, सगळे हे व्यवस्थित असं हे पूर्ण चित्र निर्माण केलं आणि त्यानंतर आपला हा महापौर वसर। नक्कीच आपण पूर्ण निवडणूक जर पाहिली, अशोकराव चव्हाण साहेबांच्या भोवती पूर्ण विरोधक होते, त्यांच्याच वर आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी होत होते। हे आम्हाला तेव्हा हे होतं, ग्रहित होतं आम्हाला, जेव्हा आम्ही मागच्या निवडणुकीत जेव्हा आम्ही काँग्रेसमध्ये होतो तेव्हा सुद्धा आमच्या विरुद्ध सर्व पक्ष एक होते। आज अशोकराव इकडे भारतीय जनता पक्ष आल्यानंतर सर्व पक्ष, मग त्यात काँग्रेस असो, राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी असो, अजित पवारांची असो की शरद पवारांची असो, आणि सेना दोघांची सेना असो, उद्धव ठाकरेंची असो किंवा आपले हे एकनाथ शिंदे सेना असो, आणि इथले सर्व आमदार म्हणजे आमचे मित्र पक्षाचे आमदार होते, पण जवळपास सगळ्यांनीच आमच्या विरोधात काम केलेलं आहे। त्यात फक्त एकच अपवाद म्हणता येईल की आमचे बालाजीराव कल्याणकर अपवाद आहेत की त्यांनी कुठे हे काही वक्तव्य केलं नाही, काही केलं नाही, आणि त्यांची इच्छा होती की बा युती करावं,
पण त्यांच्या दुसऱ्या वरिष्ठ आमदारांनी ती युती होऊ दिली नाही. त्यामुळं ठीक आहे, हरकत नाही. पण नाही, त्यांना सुद्धा पाहतोय आपण, म्हणावं तसं यश मिळालेलं नाहीये. त्यांनी स्वतंत्र लढून सुद्धा जर युती झाली असते तर ते यश चांगलं मिळालं असतं. कदाचित ते बरोबर आले असते तर आमच्या ह्या मिळालेल्या 50 जागा आणि त्यांच्या 10 जागा अशा 60 जागावर आपण राहिलो असतो पूर्ण. आणि जसं मुंबईला युती आहे शिवसेना भाजप, तसं नांदेडला झालं असतं. पण काही लोकांची होऊ दे अशी इच्छा होती. नक्की साहेब, भारतीय जनता पक्षाला खूप मोठं यश या ठिकाणी नांदेड महानगरपालिकेत प्रथमताच मिळालेलं आहे. आपला आभार, धन्यवाद. थँक्यू.